ठीक आहे. आपल्याकडं आज नवीन टॉपिक घेणार आहे थेअरीचा, तो म्हणजे टी डी एस आहे. बरोबर आहे. टी डी एस ही जी संकल्पना जी आहे ती आपल्याला इन्कम टॅक्सच्या माध्यमातून मिळते. म्हणजे हा जो इन्कम टॅक्सचा जो ॲक्ट आहे 1961 याच्या अंडरमध्ये आपल्याला थोडक्यात टी डी एस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्सेस. म्हणजे थोडक्यात गव्हर्मेंट आपल्याकडनंच काही हा टॅक्स गोळा करतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आपल्याला कशा देता येतील ते इथनं आपल्याला ठरवलं जातं. सो इट इज द वन ऑफ द मोड ऑफ कलेक्टिंग इन्कम टॅक्स अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. टी डी एस जो हा ॲक्ट आहे हा कशाच्या अंडरमध्ये येतो, तर 1961च्या अंडरमध्ये येतो. ॲज द नेम ऑफ सजेस्ट द कन्सेप्ट ऑफ टी डी एस टू बी डिडक्टेड टॅक्स ॲट सोर्सेस, हा त्याचा आपला काय येत नाही, लॉंग फॉर्म आहे. While making the certain kinds of payment, the particular percentage of amount is to be deducted before making the payment in full to the recipient of the payment. म्हणजे ज्याच्याकडनं आपण जी सेवा घेतोय त्याच्यातला पर्टिक्युलर काही जो भाग आहे तो आपण टी डी एस म्हणून तो वजा केला जातो. द डिडक्टेड अमाऊंट इज द टी डी एस. त्याची जी काय आपण अमाऊंट वजा करतो त्याला आपण काय म्हणतो, टी डी एस म्हणतो. सो टी डी एस शुड बी डिडक्टेड ऑन द पेमेंट ऑफ. कशावरती केलं जातं, तर सॅलरी, कमिशन, रेट, इंटरेस्ट, ब्रोकरेज, प्रोफेशनल फीज याच्यावरती आपण ते केलं जातं. सो द टी डी एस रेट्स आर व्हेरियस ॲज पर द सेक्शन. प्रत्येकाचे रेट्स हे इथनं आपले कसे असतात, वेगवेगळे असतात. जसं आपण 194 जे बघितलं त्याचा रेट किती आहे बाबा, 10% आहे. बरोबर आहे. रेंट असेल किंवा ब्रोकरेज असेल ह्याचा 5% असेल, इंटरेस्टचा 10 असेल, कमिशनचा 5 असेल. हे डिपेंडिंग अपॉन, आणि हे टी डी एसचे रेट जे असतात हे प्रत्येक वर्षी नेहमी इथनं बदलत जातात. प्रत्येक सेक्शनला आपल्याला काय असतं, रेट्स ऑफ टी डी एस वेगळा असतो, त्याचा नेचर ऑफ सोर्स आपल्याला वेगळं असतं आणि प्रत्येकाचं एक स्पेसिफाईड अमाऊंट लिमिट ठरलेलं असतं. म्हणजे किती अमाऊंटपर्यंत आपण त्याचा टी डी एस डिडक्ट करायचा नाही. त्याच्यावर जर अमाऊंट जात असेल तर त्याचा आपण इथनं टी डी एस डिडक्ट करायचा. इफ द स्पेसिफाईड अमाऊंट लिमिट इज एक्सीड देन इट्स लायबल टू डिडक्ट द टी डी एस ॲट द स्पेसिफिक रेट. तर त्या स्पेसिफिक लिमिटपेक्षा जर त्यांनी क्रॉस केलं तर आपण त्याचा इथनं टी डी एस आपण कट करू शकतो. ओके. आता टी डी एसची प्रोसेस काय, त्याला काय म्हणलं आपण, डिडक्टिव्ह. डिडक्टिव्ह म्हणजे कोण, सेलर प्रोव्हाइड सर्व्हिसेस अँड बिल टू द डिडक्टर. डिडक्टिव्ह म्हणजे काय, जो सेवा पुरवणार आहे. डिडक्टर म्हणजे काय, जो सेवा घेणार आहे. बरोबर आहे. डिडक्टिव्ह म्हणजे कोण, सेलर प्रोव्हाइड सर्व्हिसेस अँड बिल टू द डिडक्टर. डिडक्टर हू डिडक्ट ऑफ डिडक्टिव्ह अँड मेक द बॅलन्स ऑफ पेमेंट. डिडक्टर म्हणजे कोण, बायर. ज्याच्याकडनं सेवा घेतलेली आहे त्याचा जो काय करतो, टी डी एस वजा करतो आणि टी डी एस वजा करून त्याला तो काय करतो, बॅलन्स अमाऊंटचं पेमेंट करतो. डिडक्टर रिमीज द टी डी एस अमाऊंट इन टू द बँक. ज्याने टी डी एस कापलेला आहे तो टी डी एस तो बँकेमध्ये जमा करतो आणि बँक रिमीज द अमाऊंट टू द गव्हर्नमेंट. जी काय अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या खात्यावरती आपण इथनं जमा केली जाते. म्हणजे पहिली प्रोसेस म्हणजे काय, तर सेलर बायरला बिल पाठवतो. बरोबर आहे. बायर म्हणजे कोण, डिडक्टर. डिडक्टर काय करतो, डिडक्टिव्हचा जो काय टी डी एस आहे तो वजा करून त्याला तो काय करतो, पेमेंट करतो. ज्यांनी टी डी एस कापलेला आहे तो टी डी एस काय करतो, बँकेमध्ये जमा करतो. तो बँकेमध्ये जमा केल्यानंतरनं बँक काय करते, गव्हर्नमेंटच्या खात्याला ते पैसे इथनं जमा करते. हा त्याचा रोल झाला. आता ही झाली आपली 4 वाक्य. बरोबर आहे. डिडक्टर इश्यू द फॉर्म नंबर 16A टू द डिडक्टिव्ह फॉर द टी डी एस. ज्याचा टी डी एस कापलेला आहे त्याला आपण कुठला फॉर्म देतो, फॉर्म नंबर 16A. डिडक्टर फाइल्स द ई टी डी एस रिटर्न टू द नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटेड लिमिटेड. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, NSDL. जो काय टी डी एस कापलेला आहे त्याचं रिटर्न आपण कुठं पाठवतो, NSDLला काढतो. सो NSD अपलोड द ई टी डी एस इन्फॉर्मेशन टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. जो काय टी डी एस कापलेला आहे ती सगळी इन्फॉर्मेशन कुठं जाते, आपल्या इथनं आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला जाते. डिडक्ट द फाइल द रिटर्न विथ द फॉर्म 16A टू द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. म्हणजे टी डी एसचं रिटर्न भरताना आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण त्याचे हे फॉर्म नंबर 16A असेल तर फॉर्म नंबर 16A मध्ये कुठला आपण टी डी एस वजा केलेला आहे त्या विथ फॉर्म सकट आपण ती इन्फॉर्मेशन कुणाला पाठवता येत ना, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवली जाते. हे सगळं करण्यापूर्वी आपल्याला काय पाहिजे येत ना, तर टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर, त्याला म्हणतो आपण टॅन. टॅन नंबर कोण अलर्ट करतं, तर अलर्टेड बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट.
सो डिडक्टर मस्ट ऑप्टेन द टॅन नंबर. जो कोण टी डी एस कापणार आहे त्याचा पॅन नंबर इथं आपल्याला असणं महत्त्वाचं आहे. तो पॅन नंबर जो आहे तो 10 डिजिटमध्ये असतो आणि ॲप्लिकेशन फॉर द टॅन हॅज टू बी मेड इन द फॉर्म 49B फ्रॉम द NSDL साईट. जर आपल्याला टॅन नंबर हवा असेल तर आपण फॉर्म नंबर 49B आपण हे इथनं भरू शकतो. टॅन नंबर इज इसेन्शियल, अदरवाईज द TDS पेमेंट इज नॉट एक्सपेक्टेड बाय द बँक. जर आपल्या TDS चलनावरती जर आपला टॅन नंबर नसेल तर बँक ते चलन किंवा ते जो काही TDS कापलेला आहे तो TDS बँक इथनं ॲक्सेप्ट करू शकत नाही. व्हेन TDS टू बी डिडक्टेड केव्हा करतो? ऑन द डे बिल इज बुक, ज्या दिवशी आपण बिल बुक करणार किंवा ज्या दिवशी आपण ॲक्च्युअल पेमेंट करणार, विचेवर इज अर्लियर. बरोबर आहे. त्याला काय म्हणलं आपण? पेमेंट करायच्या वेळी किंवा आपण ज्यावेळी बिल बुक करतो तेव्हा आपण तो TDS कट करून आपल्याला इथनं त्याला द्यावा लागतो. हू रिस्पॉन्सिबल टू डिडक्ट द TDS? जबाबदारी कोणाची? एव्हरी पर्सन अदर दॅन द इंडिव्हिज्युअल अँड HUF इज रिस्पॉन्सिबल टू डिडक्ट द TDS फ्रॉम द स्पेसिफाय एक्सपेन्सेस ॲट द स्पेसिफिक रेट्स. ज्याने कोणी TDS कापायचा आहे त्याच्याबद्दलचा जो काही खर्च येईल त्या खर्चाला सगळं जबाबदारी कोण असेल? ती व्यक्ती असेल. इन केस ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर HUF, इफ द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ ॲक्सेसी इज लायबल फॉर द टॅक्स ऑडिट 44AB इन द प्रिसिडिंग इन द फायनान्शियल इयर. जो काय आपण पूर्णपणे TDSचं जे काय सगळं काम केलेलं आहे त्याचं पूर्णपणे ऑडिट होतं आणि ते ऑडिट जे आहे ते अंडर सेक्शन 44AB याच्या अंडरमध्ये आपल्याला करावं लागतं. जसं आपण तुम्हाला मी आत्ता मगाशी म्हटलं, डिडक्टर म्हणजे काय? हू डिडक्ट द TDS. कुणाचा TDS कापायचा? डिडक्टिव्ह म्हणजे काय? होम द TDS इज डिडक्टेड. बरोबर ना? डिडक्टर म्हणजे कोण? जो TDS कापणार आहे तो कोण? डिडक्टिव्ह म्हणजे कोण? ज्याचा कुणाचा TDS कापायचा आहे ती व्यक्ती. त्याला काय म्हणलं? डिडक्टेड इट इज कॉल काय म्हणलं आपण त्याला? बायर. डिडक्टिव्ह म्हणजे काय म्हणलं आपण त्याला? सेलर म्हटलं आपण त्याला. आता इथे एक उदाहरण बघा. सुनीती इन्व्हेस्टमेंट्स मेकिंग द पेमेंट ऑफ प्रोफेशनल फीज ₹1 lakh टू मिस्टर अजय मोरे. सो ॲप्लिकेबल सेक्शन इज 94J. प्रोफेशनल फीजला जो सेक्शन नंबर आहे त्याला आपण काय म्हणलं? 194J. त्याचं लिमिट इथे किती आहे? 30,000 आहे. त्याचा TDS रेट किती आहे? 10% आहे. सजर नेचर ऑफ पेमेंट करताना त्याचं 1 लाखाचं बिल असेल तर त्याचा आपण TDS किती झाला? आम्हाला किती? 1 लाख. 1 लाखाच्या 10% म्हणजे किती झाला? 10,000 रुपये त्याचा TDS झाला. सो 90,000 हॅज टू बी पे टू द मिस्टर अजय गोरे. हे जे 10,000 रुपये कापलेले असतील हे 10,000 रुपये अजय मोरेच्या फॉर्म नंबर 26AS याच्या अंडरमध्ये त्याचा जो काही TDS कापलेला आहे त्या सगळ्या फॉर्ममध्ये दिसेल. त्याला म्हणतो आपण फॉर्म नंबर 20AS. सो मिस्टर अजय गोरे, द टॅक्स क्रेडिट इज डिस्प्ले इन हिज फॉर्म 26AS. फॉर्म नंबर 26AS हा कशाकरता वापरतो? ज्या ज्या पार्ट्यांनी आपला TDS कापलेला आहे त्या TDSची सगळी इन्फॉर्मेशन्स आपल्याला इथं फॉर्म नंबर 26A मध्ये दिसते आणि जेवढा आपल्याला TDS कापलेला असेल त्याचा संपूर्ण फायदा आपल्याला हे इन्कम टॅक्सचं रिटर्न भरताना आपल्याला घेता येतो. ह्याला म्हटलं आपण सेक्शन नंबर 194C. आता हे सगळं आपण रिटर्न घेतलं, TDS केलं, सगळं केलं, आपण TDSचं चलन भरलं, सगळं केलं. पण ह्याच्या अंडरमध्ये कुठले कुठले रिटर्न भरू शकतो आपण? फॉर्म नंबर 26Q. दिस फॉर्म इज यूज द क्वार्टरली फायलिंग ऑफ द TDS रिटर्न ऑफ एनी पेमेंट अदर दॅन द सॅलरी. सॅलरीच्या व्यतिरिक्त जे आपण क्वार्टरली रिटर्न भरणार आहोत त्याला आपण काय म्हणलं? फॉर्म नंबर 26Q. दिस इज द गव्हर्नमेंट ऑर द कोऑपरेटिव्ह ऑपरेटिंग इंडिया. म्हणजे फॉर्म नंबर 26 मध्ये अशा व्यक्तींचा आपण TDS कापणार आहोत व तो TDS कापल्यानंतर ती व्यक्ती ही त्या इंडियामधली असली पाहिजे. त्याला आपण काय म्हटलं? आपण फॉर्म नंबर 26Q. दिस फॉर्म इज यूज फॉर द क्वार्टरली फायलिंग ऑफ द TDS रिटर्न ऑफ एनी पेमेंट अदर दॅन द सॅलरी. सॅलरी सोडून जे आपण TDSचे रिटर्न भरतो त्याला आपण काय म्हटलं? आपण फॉर्म नंबर 26Q. फॉर्म नंबर 27Q. दिस फॉर्म इज क्वार्टरली फायलिंग ऑफ TDS रिटर्न इलेक्ट्रॉनिकली ऑन पेमेंट अदर दॅन सॅलरी टू द NRIs किंवा फॉरेनर. म्हणजे ती व्यक्ती राहते कुठं? दुसऱ्या देशामध्ये. तिचा TDS कट कुठं होतोय? हिच्यामध्ये. त्याला आपण काय म्हणलं? NRI. NRI लोकांचा जो TDS कट केला जातो किंवा जे फॉरेनर लोक असतात की जे इंडियामध्ये राहत नाही पण ते इंडियाच्या बाहेर राहतात अशा लोकांचा जो आपण TDS आपण कापतो
त्याला काय म्हणलं आपण फॉर्म नंबर 26Q. आणि फॉर्म नंबर 26AS is a statement that provides the details of any amount deducted as the TDS or TCS from the various sources of income of the taxpayer, and it is also reflects the details of advance tax and self-assessment tax paid and the high value of transaction entered in by the taxpayers. बरोबर आहे. ज्या लोकांचा TDS किंवा TCS हा जो पूर्णपणे कापलेला असतो, ही सगळी अमाऊंट आपल्याला फॉर्म नंबर 26AS या ठिकाणी इथून आपल्याला पाहायला मिळेल. हे TDSचे रेट्स असतात. हे आपण TDSचे रेट कसे बघणार आहोत, तर इथं आपण गुगलला जाऊया. गुगलवरती आपल्याला इथनं TDSचे रेट इथनं बघता येतील आपल्याला. आता इथं TDS रेट मी इथं टाईप करतो. बरोबर आहे. TDS रेट अकाउंटिंग इयर आता कुठलं आहे आपलं 22 आणि 23. सो TDS चार्ट फॉर हा घेतला आपण 22-23. बरोबर आहे. 22-23ला आपल्याकडे TDSचे रेट्स काय होते किंवा आता काय आहे त्याचं असेसमेंट इयर कधी असणार आहे 23-24. म्हणजे ह्याचं ऑडिट जे आहे टॅक्स ऑडिट हे आपलं कधी होणार आहे नेक्स्ट इयरमध्ये होणार आहे. हा बघा दिसते का इथनं, हा त्याचा संपूर्ण चार्ट दिसते का TDS चार्ट बाय वगैरे. आता यातलं बघा सेक्शन नंबर काय आहे 92. हे कुठलं इथनं आहे सॅलरी इन्कम आहे. त्याचं लिमिट किती आहे 2.5 लाख रुपये. ह्याचा जो TDS जो कट होईल हा त्याचा कसा होईल स्लॅब रेटप्रमाणे होईल. बरोबर आहे. 194A काय म्हणलं आपण EPF म्हणजे आपण PF विड्रॉल केला त्याची अमाऊंट 50,000पेक्षा जास्त असेल त्याला TDS किती इथनं आहे 10%. 193 इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ह्याचं लिमिट किती आहे 10,000 रुपये. हे किती आहे 10%. 194 काय म्हटलं आपण त्याला डिव्हिडंड म्हटलं, ह्याचं लिमिट किती आहे 5,000. ह्याचा TDS रेट किती आहे 10. दिसते. असे वेगवेगळे सेक्शन्सच्या प्रमाणे आपल्याला काय होईल त्याचं लिमिट आपल्याला चेक करायला लागेल आणि ते लिमिट चेक करून त्याचा आपण TDS आपण प्रॉपरली कापला गेला पाहिजे. दिसतं इथनं. याला काय म्हणलं आपण इथनं TDS आपल्याला अशा पद्धतीने बघता येईल. आता हे कुठलं आहे 22-23 म्हणजे 22-23मध्ये ज्या काय एंट्री होतील TDSच्या त्याचं डिडक्शन जे आहे ते त्याच्या चार्टप्रमाणेच आपण करून घेणं महत्त्वाचं असतं. समजलं इथं. आता हा इथं येईल दिसते. आता इथं आपण थोडंसं 19-20मध्ये आपण घेतलं होतं, हा त्याचा चार्ट आहे. आता इथे त्याचे सेक्शन्स आहेत बघा दिसतंय 194 आहे दिसतं इथनं आपल्याला सगळे सेक्शन. आता प्रत्येकाचं हे जे लिमिट आहे हे लिमिट प्रत्येकाचं प्रत्येक इयरला चेंज होत राहतं. आता आपण फेल्युअर टू बी डिडक्ट द TDS. समजा मी एखाद्याचा TDSच कापायचं चुकूनपणे विसरून गेलो तर काय होणार आहे मला त्याच्यावरती मला इंटरेस्ट बसेल. किती बसेल 1% ऑफ TDS पर मंथ. पेनल्टी मला किती बसेल इक्वल टू द TDS अमाऊंट विच इज नॉट टू बी डिडक्टेड. जी काय TDSची अमाऊंट आपण केली होती तेवढी मला पेनल्टी बसेल. इफ नॉट डिपॉझिटेड टू द गव्हर्नमेंट अकाउंट. आपण समजा तो TDS कापला पण तो आपण गव्हर्नमेंटला पेडच केला नाही तर त्याच्यावरती इंटरेस्ट हे किती बसेल 1.5 बसेल. नॉट डिडक्टेड ॲज पर द अंडर सेक्शन 201A. बरोबर आहे. त्याची पेनल्टी जी आहे ती काय आहे एक तर तुम्हाला त्याची शिक्षा होईल किंवा तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला फाईन बसेल अंडर सेक्शन 270B प्रमाणे. इथनं दिसतं इथनं. ह्याला काय म्हणलं आपण TDS. जर आपण TDS वजा नाही केला त्याचा इंटरेस्ट किती आहे 1%. त्याला पेनल्टी कशी आहे ॲज पर इक्वल टू TDS अमाऊंट विच इज नॉट टू बी डिडक्टेड. समजा आपण जो TDS कापलेला आहे तो बँकेतच नाही भरला त्याच्यावरती इंटरेस्ट किती आहे 1.5% आहे. त्याला पेनल्टी किती आहे जो काय फाईन असेल तो फाईन भरा. ते फाईन भरायला पैसे नसतील तर मग तुम्हाला कमीत कमी 3 महिने आणि मॅक्झिमम 7 वर्ष तुम्हाला तुरुंगामध्ये राहावं लागेल. आलं. इश्यू ऑफ द TDS सर्टिफिकेट्स. आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे TDS सर्टिफिकेट इश्यू करतो त्यामध्ये फॉर्म नंबर 16 फॉर्म नंबर काय म्हणलं आपण त्याला 16 फॉर सॅलरी पर्सन म्हणजे सॅलरी लोकांचा पगारदार लोकांचा जो TDS वजा केला जातो तो TDS वजा केल्यानंतर त्यांना जो फॉर्म भेटतो त्याला काय म्हणलं आपण फॉर्म नंबर 16. फॉर्म नंबर 16A काय म्हणलं आपण अदर दॅन सॅलरी म्हणजे सॅलरी सोडून यांचा जो आपण म्हणजे आपण प्रोफेशनल फीज असेल इंटरेस्ट ऑन डिव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन फ्रीज डिपॉझिट आहे अशा प्रकारचा जो TDS काढणार आहे त्याला फॉर्म नंबर काय म्हणलं आपण 16A. इश्यूड बाय द कोण करतं डिडक्टर ज्याने टॅक्स कापून घेतलेला आहे ते इश्यू करतात. जर समजा आपण ते नाही दिलं तर काय म्हणलं
पेनल्टी ऑफ 100 पर डे इफ नॉट इश्यू. मी एखाद्या व्यक्तीला TDS कापलेला आहे आणि त्याला मी सर्टिफिकेट इश्यू नाही केलं तर मला पर डे प्रमाणे 100 रुपयाप्रमाणे जो काही महिने असतील त्या महिन्याचं सगळं पेनल्टी विथ इंटरेस्ट सकट ते मला इथनं द्यावं लागेल. फॉर्म यूज फॉर द TDS रिटर्न्स. TDS रिटर्न्स करता आपण फॉर्म कुठला वापरतो? फॉर्म नंबर 24Q काय म्हणलं फॉर सॅलरी पर्सन. फॉर्म नंबर 26Q काय म्हणलं फॉर अदर दॅन द सॅलरी. कळलं? इथे मी मेन्शन केलं बघा, दिसते का? फॉर्म नंबर 24Q यूज फॉर द टॅक्सपेअर डिक्लेरेशन ऑफ TDS रिटर्न्स ऑफ द सिटीजन इन डिटेल्स. 24Q जो आहे आपल्याला फॉर्म सॅलरी करता तो पण आपल्याला करता येईल. व्हॉट इज द TDS सर्टिफिकेट? फॉर्म नंबर 16, 16A, 16B, 16C are all the TDS certificates. So TDS certificate have to be issued by person deducting the TDS to the excessive from those income TDS was deducted while making the payment. TDS सर्टिफिकेट म्हणजे काय? त्याच्याकडनं आपण जी सेवा घेतलेली आहे ती सेवा घेत असताना त्याच्यामधला काही भाग आपण तो कट केला, तो कट केलेला भाग म्हणजेच काय असतो त्याला इथनं आपण TDS असं म्हटलं जातं. बँक इश्यू फॉर्म 16A टू द डिपॉझिटर वेन द TDS डिडेक्टेड ऑन द इंटरेस्ट ऑन द फिक्स्ड डिपॉझिट. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिटवरती समजा आपण जर TDS कापलेला असेल तर बँक त्या व्यक्तीला फॉर्म नंबर 16A देते. सो फॉर्म नंबर 16 इज इश्यूड बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉयर. फॉर्म नंबर 16 पुन्हा करताय TDS ऑन सॅलरी पेमेंट. तो कधी जर आपण इयरली त्याची ड्यू डेट ही कधी असते 31 मार्चला असते. फॉर्म नंबर 16A TDS ऑन नॉन सॅलरी पेमेंट्स. बरोबर आहे? सॅलरीचं पेमेंट सोडून जे असतं त्याला काय म्हटलं आपण 16A. 16Aचं रिटर्न्स हे कधी असतं क्वार्टरली असतं. त्याची ड्यू डेट कधी असते 15 डेज फ्रॉम द ड्यू डेट ऑफ फायलिंग द रिटर्न्स. फॉर्म नंबर 16B कशाच्या अगेन्स्ट करतो आपण? TDS ऑन सेल ऑफ द प्रॉपर्टी. आपण जी काय प्रॉपर्टी आपण विकलेली आहे त्याच्यावरती इथं आपण काय करणार आहे 16B आहे एव्हरी ट्रान्झॅक्शनमध्ये करतो. आणि फॉर्म नंबर 16C TDS ऑन रेंट. TDS ऑन रेंटला जो फॉर्म असतो त्याला आपण काय म्हणलं आपण त्याला इथं आता हा आपण एव्हरी याच्यावरती आपण भरला जातो. बरोबर आहे? टू बी लेट ऑर नॉन फायलिंग ऑफ TDS रिटर्न्स. म्हणजे मी TDS कापला सगळे पण मी रिटर्नच नाही भरलं तर मला त्याला पेनल्टी ही किती बसती 200 रुपये पर डे टू बी लेटेड रिटर्न टू बी द डिफॉल्ट कंटिन्यूस इफ नॉट फायलिंग ऑर रॉंगली फाईल्ड रिटर्न. म्हणजे मी TDS कापला 100 रुपये आणि भारताला म्हणलं मी 1000 रुपये तर माझी अमाऊंट मॅच होईल का? नाही होणार. त्याच्यामुळे मला जो काय अमाऊंट असेल ती आपण करायची. अदरवाईज तुम्हाला पेनल्टी मिनिमम 10,000 अँड मॅक्झिमम 1 लाख. बरोबर आहे? याच्यामध्ये कन्क्लुजन. द पर्पज ऑफ टू बी प्रिव्हेंट इन द इव्हेशन ऑफ टॅक्स टू मिनिमाइज द टॅक्स बर्डन ऑफ द टॅक्सपेअर टू अवॉइड द इंटरेस्ट अँड पेनल्टी अँड टू द प्रॉपर टॅक्स कॉम्प्लायन्स इन द टाईम मॅनरली. म्हणजे TDSचं रिटर्न जे आहे TDSचं आपल्याला जे TDS कापल्यानंतर तो TDS प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत आपल्याला तो भरणं गरजेचं आहे. बरोबर आहे? याला आपण आता काय म्हणलं आपण TDS असं म्हटलं. थँक्यू व्हेरी मच.